बस मैं बस इधर गोबरा बस बस वाला भाई हाँ क्या हुआ हम चल निकले 7 बजे दिल्ली मनमाड जंक्शन क्या हुआ फिर से बोले कि उतर जाओ बहुत भीड़ है आपका उतर जाता है तो व्हिडिओ वगैरे अलाउड नसणार बरं हे बघा हे हरवलेले व्यक्ती सध्या मास्क लावून हिंडत आहे आणि हे मध्ये बघा हे माळा वगैरे घालून पोलीस लक्ष त्यांना काही कळत नाही सारखे आमच्या पुढे पुढे पडतात आणि हरवतात आणि बघा हे नवीन बिझनेस चालू केलाय काय केश काला हे नवीन बिझनेस चालू केलाय आपले ब्रेकअप झालेले कार्यकर्ते जे काल खूप रडत होते आणि आज ते तोंडही दाखवत नाही आपल्याला पण त्यांचा ब्रेकअप मुळे खूप बुरा हाल झालेला आहे बसायचं काय मला बसायचं माहिती का आपण तोंड तोंड बंद आहे सॉरी दोघं जण आपण दोघं मोबाईल करत व्हिडिओ मध्ये ग्राउंड कर जी कर आणि आता हे एक मजला खाली जाण्यासाठी आणि फक्त या ठिकाणी लिफ्टचा वापर केला वर जायचं कोणती जिलेबी ही कोणती जिलेबी अरे तुला येत समजतो का आला काही घेऊन चाल अरे हे माणूस मला वाटलं कोणता पुढा भेळीचा भूक लागेल तुला थोडं सोडा सोडा ना
आता आपण रूमवरती आपल्या बॅगा वगैरे ठेवून थोडंसं जेवण वगैरे करून निघालोय संगम घाटाकडे आणि स्नान करण्यासाठी. आता गर्दी तर खूप आहे, हे बघा रस्त्याने पुढे, जेवढी पुढे तेवढीच मागे पण गर्दी आहे. जाऊया आता संगम घाटावरती. तिथे जाऊन आपल्याला स्नान आजच उरकून घ्यावं लागेल, कारण उद्या शिवरात्रीची गर्दी जास्त राहील. आणि कदाचित महाकुंभमेळा आहे. हा 144 महाकुंभ मध्ये आपण आलोय. कंपनी जायला आहोत. चला जाऊया पुढे. आपण तुम्हाला पुढे कसा व्ह्यू असेल. सध्या तरी रोडनी खूप प्रमाणात भीड आहे. जास्त शूट मागलं करू शकलो नाही, कारण मागलं शूट थोडंसं खंडन झालं, काही कारणास्तव नाही करू शकलो, कारण गर्दी एवढी होती. त्यामुळे घाटावर जाण्यासाठी तुम्ही गर्दी बघा. भावांनो, महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे आणि जेव्हा आपण महाराष्ट्रामधून बाहेर येतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की महाराष्ट्र हे किती सुरक्षित आणि सेफली राज्य आहे आपल्या सर्वांसाठी. आता इथे बघा, प्रत्येकजण फक्त त्याच्या घाईनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तुम्ही बघू शकता एवढी प्रचंड अशी गर्दी आहे महाकुंभसाठी. कारण लोकांना माहिती आहे 2 दिवस राहिले महाकुंभ संपायला. त्यामुळे आता हजारोच्या, करोडोच्या, लाखोच्या संख्येने, महाकुंभ सोडा करोडोच्या संख्येने ते लोक येतात, भाविक हे येत आहेत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हे आपलं मिस नाही झालं पाहिजे. जेवढे सगळे राहिले सगळे येत आहेत. तर आजपेक्षाही जास्त प्रचंड अशी गर्दी उद्या होईल असं संकेत आहे. आणि आजही करोडोच्या संख्येने श्रद्धाळू भाविकजण इथे आहेत. तिकडे जातात तिकडे तुम्हाला भाविक आणि श्रद्धाळू दिसत आहे. गाड्याला एंट्री नाही माहिती, म्हणजे गाड्याला अरे नाही, पार्किंग एरिया ना सगळा. महाकुंभसाठी आलेल्या सर्व जे कार धारक आहेत त्यासाठी भव्य दिव्य अशी प्रचंड अशी या ठिकाणी करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली. समोर कुठलं तरी मंदिर आहे की मंदिरासारखं स्ट्रक्चर बनलं, कदाचित तर राम मंदिरासारखं स्ट्रक्चर त्यांनी बनवलं आहे. पण जाणार तिकडे पण जाणार, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा जो परिसर आहे हा सगळा मला वाटतं की याचा परिसर आहे. इथे जत्रा वगैरे भरलेली आहे. चला बघूया पुढे, दाखवतो मी तुम्हाला अजून पण काय काय अनुभव इथे बघायला मिळतात ते. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. आणि तुम्हाला मी एकच सांगेल की आपण जेव्हा महाराष्ट्र सोडून बाहेर येतो, महाराष्ट्राची बाउंड्री क्रॉस करतो, तेव्हा आपल्याला अशी लोक मिळतात ती फक्त निस्वार्थी असतात. आणि टॉपिकवरती बोलूया, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक, एक वेगळा टॉपिक याच्यावरती नंतर चर्चा करूया. तुम्ही येणार टेन्शन नका घेऊ. पुढे आपातकालीन सुविधा. हा आहे संगम घाटाकडे जाण्याचा मार्ग. इथे स्नानाची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, प्रयागराज संगम घाट 2025. आणि गर्दी बघा जास्त आहे. तर म्हणलं गॉगल घेऊया, गॉगल घेतलाय आणि गॉगल घेण्यासाठी थांबलोय. ते गावकडे आपले ते पुणेकर
त्यांनी आपल्याला स्वस्त लावलेत गॉगल. जास्त किंमत आपल्याकडून घेतली नाही, तशी इथं 200 रुपयाने विकताय. पण आपल्याला एक 100 रुपयाला आवडून दिला की नाही एक गॉगल. गर्दी बघा संगम घाटाकडे जाण्यासाठी. भीड़ तो बढ़ती रहेगी. ये हमारे राजा अम्मा के मामा, राजा मामा के बघा, बघू शकता तुम्ही प्रचंड अशी भीड आहे. खूप जास्त गर्दी आहे. गॉगल खरेदी चालू आहे. सोबत हा गॉगलच भारी वाटतो. हा घेऊन टाक. डन. चला, गॉगल खरेदी झाली आहे. त्यांना पैसे देऊया आणि निघूया पुढे. गोकुळन ते पुढे गेलेत, आपल्याला पण पुढे जावं लागेल. लवकरात लवकर स्नान करून वापस येऊन मग बाकीचं सगळं व्हिडिओ आपण रेकॉर्ड करणार आहोत. ठीक आहे. असेल की नाही माहीत नाही, पण एक छत्रपती शिवाजी महाराज झेंडा घेऊन एक व्यक्ती चाललेला आहे आणि तो फडकतोय. आणि बाहेर राज्यामध्ये येऊन जेव्हा आपले राजांचा झेंडा असा फडकतो तेव्हा खरंच एक गर्वाची गोष्ट वाटते की आपल्या राजांचा प्रचार हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये पसरलेला आहे. गेट नंबर 2 आता एंटर झाल्यानंतर पुढे मला 1 किलोमीटर अंतरावरती संगम घाट हा आहे. सगळं तरी कमी आहे, पण सकाळी त्यामुळे आपण आलेलो नाही. थोडासा विषय झाला इथे आणि आमची जी बरोबरची दोघं तिघं जण होती ती या कुंभमेळ्यामध्ये हरवली आहे आणि बराच वेळ झाला त्यांना शोधतोय पण ते सापडतच नाही. आता बघूया पुढे. कॉन्टॅक्ट झाला, आमची टीम कार्यरत आहे त्यासाठी. कॉन्टॅक्ट केला आहे. अच्छा, तर शोध पथकाने काय मदत केलेली नाहीये, पण मग तरी आता आम्ही कॉन्टॅक्ट केलं तर कॉन्टॅक्टमुळे सापडले तर सापडले. बघूया जर व्हिडिओमध्ये पुढे सापडले तुमची त्यांना भेट करून देतो. नाही, आमच्या टीमने त्यांना लवकरच शोधून सापडले का? हो थांबा, हो सापडले हो सापडले. हे बघा, हे हरवलेले व्यक्ती सध्या मास्क लावून हिंडत आहे आणि हे मध्ये बघा हे माळा वगैरे घालून पोलीस लक्ष त्यांना काही कळत नाही, सारखे आमच्या पुढे पुढे पळतात आणि हरवतात. आणि बघा हे नवीन बिझनेस चालू केलाय, काय केश काला, हे नवीन बिझनेस चालू केलाय. आपले ब्रेकअप झालेले कार्यकर्ते जे काल खूप रडत होते आणि आज ते तोंडही दाखवत नाही आपल्याला, पण त्यांचा ब्रेकअप मुळे खूप बुरा हाल झालेला आहे. आणि हेलिकॉप्टर घेऊन योगीजी पधारलेले आहेत. त्याच्यामध्ये पण
सावंत सरांनी या पुण्यामध्ये लागले. आम्ही पण आलो त्यांना भेटायला. ते योगी आम्हाला भेटतात हा जो जन छैला पुसतोय पुढे तुम्हाला समोर हाच